कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज विठाला 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 रुनु धुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निच्चळू रे भ्रमरा सुमन सुगंधु रे भ्रमरा परिमळ विद्गदु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निच्चळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निच्चळू रे भ्रमरा समचरण सरोजम तांद्रणीला बुधाभ जघन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव तुलास्तु विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्या वाटम सदा सुबटा शरण शरण जगन्नाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे केली स्मरण होय सकल विधी जातीकरण जेथून दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला अभंग. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा ज्ञानेश्वर महाराज आज आपल्या अभंगातून आपल्या अंतरिंद्रियाशी गप्पा मारतात आणि अंतरिंद्रियाशी गप्पा मारत असताना आपल्या अंतरिंद्रियामध्ये प्रामुख्याने जे मन आहे त्या मनाला उपदेश करतात बाबा की जसा त्या भ्रमराने आपल्या ठिकाणचा अवगुण टाकल्याशिवाय त्याला मकरंद सेवन करायला मिळत नाही तद्वत तू सुद्धा तुझ्या ठिकाणचा अवगुण टाकून दे आणि मग मात्र तुला भगवंताच्या चरणकमलाचा मकरंद सेवन करायला मिळेल. विठाला 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 थोडं थोडं पुढं सारखा तुझ्या आणि इकडे बसले सगळे पुढे आणि पुढचे माणसं पुढे सरका थोडं पुढं थोडं पुढं सारखा इकडे जागा भरपूर आहे ना जागा आहे भरपूर काय समोर बसा महाराज आजच्या दिवस आहे नंतर कोण विचारणार नक्षत्राच्या ठिकाणी नियमाचं फार पालन असतं. हे बघा या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार देणं गरजेचं. आपल्या या बीड जिल्ह्यामधून नाही का नगर जिल्ह्यामधून आणि भौरवाडी पाटोदा आणखीन काही गावं असतील हरिभक्त पारायण परमस्नेही परमादरणीय कांताताई महाराज सोनटक्के आणि स्वतःही परमार्थाचा आनंद लुटतात आणि तुम्हालाही सर्वांना आनंदाचा परमार्थाचा जो आनंद आहे त्या आनंदाचा उपभोग आपल्याला भोगायला मिळतोय. म्हणून या ठिकाणी भवरवाडीवरून महाराजांच्या आश्रमावरून ते श्री क्षेत्र आळंदी माऊली महावैष्णव श्रीमंतजी ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये लक्षपूर्वक आहे का आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये बोलून जाईल. गावातून नाही तालुक्यातून नाही जिल्ह्यातून नाही मराठवाड्यातून नाही महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामधून असा एकही वारकरी नाही की तो आज आळंदीला आला नसेल. कारण असं आहे महाराज वारीला का यावं आणि वारी कोणी केली याला पुरावा काय. विठाला 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 वाऱ्या कोणी करतं बरं का चोरही वारी करतात आणि वारकरी सुद्धा वारी करतो.
पण लक्षपूर्वक ऐका, राम नाम सब कुछ कहत है ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से भक्त प्रहलाद तरे वो नाम कुछ और. नामस्मरण कोणी घेतं, वारी कोणी करतं, झेंडा कोणी घेतं, पण त्याला काही नियमावली आहे. विढाला 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 विढाला. म्हणून पारमार्थामध्ये नियमाला फार महत्व आहे. नियमाला महाराज नित्य नियम नामी ते. आणि लक्ष्मी वल्लभ 4 मुक्त्या ज्ञानोबाराने 4 मुक्त्यापैकी देऊन टाकल्यात. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी 1 मुक्ती देऊन टाकली, फक्त नियमाने वागा. बरं का. हे बघा ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण तिथून पायी चालत आला की नाही, पायी चालत आलात. आणि आज आपण या ठिकाणी पोहोचलात किंवा रात्री पोहोचला असताल. आणि उद्या आपल्या कार्यक्रमाची सांगता म्हणजे उद्या आपण संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू करणार आहे. बरोबर. तुम्ही 2 तारखेला निघले असताल. तुम्हाला एक अनुभव सांगतो. 2 तारखेपासून तर आज 9 तारखेपर्यंत दिवस कसे गेले हे तुम्हाला कळणार नाही, कळाले सुद्धा नसतील. आनंदाचे दिवस लवकर जातात आणि दुःखाचे दिवस लवकर जात नाही. कारण असं आहे महाराज, जीवनामध्ये माणसाला सक्सेसफुल धन्यता जर मिळवायची असेल तर धन्यतेचे 3 संकल्पना आहे महाराज. किती? 3. देश सापेक्षित, काल सापेक्षित आणि व्यक्ती सापेक्षित. एक काल सापेक्षित धन्यता आहे. आज माऊली महावैष्णव श्रीमंतजी ज्ञानोबारायांची वारी आहे, एकादशी आहे. याला म्हणतात देश व्यक्ती सापेक्षित धन्यता. तुम्ही जर विचार केला, तुम्हाला जर विचारलं का हो तुम्हाला ही जी आळंदी पाहायला भेटली कोणामुळे भेटली, तर महाराजामुळे भेटली. कुठे भेटली तुम्ही, कुठे धन्य झालात? आळंदीत आलात. देश सापेक्षित, काल सापेक्षित आणि व्यक्ती सापेक्षित. तो का म्हणे धन्य झालो आजी विठ्ठल भेटलो. बरं का. आणि व्यक्ती सापेक्षित धन्यता, मी त्यांच्यामुळे पंढरपूर आळंदीला आलो आणि मी आज धन्य झालो. बरोबर आहे. तर या 3ही सापेक्षित, 3ही धन्यता पायी चालत आल्याने मिळतात महाराज. पायी चालत आल्याने काय, पायी चालत असताना याच्यामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. बरं का. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची नेम माझा सिद्धी नेई. आणि ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा सांगतात, जोपर्यंत तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे आणि ह्या शरीराने जोपर्यंत परमार्थ करता येतो तोपर्यंत परमार्थ करा. म्हातारे झाल्याच्या नंतर परमार्थ करावा नाही, होत नाही ना महाराज. होतोय का? सिद्ध आहे जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया तव तू आपले आपले स्वहित पाहे, तव तू आपले स्वहित. तीर्थयात्रेताय चुकू नको. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थे यात्रे जाय चुकू नको. काय म्हणतात? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय हे सकळ सिद्ध आहे. तेने तू तोपर्यंत पहिल्या चरणी प्रत्येक ठिकाणी लावायचं. पहिलं चरण, पहिल्या चरणाचा जो टोक आहे ना पहिलं, ते 3ही चरणाच्या ठिकाणी लावायचं. काय महाराज, ज्या माणसाने कधी पायवारी नाही केली
कधी एकादशी नाही धरली, कधी भगवंताचं नामचिंतनही नाही केलं आणि कधी कोणत्या संताचंही दर्शन नाही केलं, कोणत्या प्रकारचा परमार्थ जर नाही केला, तर तो जर मेला तर त्याच्या प्रेताला, कुत्र्याला सुद्धा शिवायचा अधिकार नाही. कुत्र्याला सुद्धा शिवायचा अधिकार नाही. कुत्र्याचा आपण सांगत नाही, तो कोबरा सांगतात. एक बेवारशी प्रेत पडलेलं होतं, बेवारशी, आणि तिकडून कोल्हा आला. मग कोल्ह्याने 2-4 जणांना जमा केलं. कोणाला? त्यांच्या भावकीतले कोले, बरेचसे हुशार कोले जमा केले. बरं का, हुशार नाही, माझा स्वभाव जरा विनोदी, जरा चाबरा स्वभाव आहे. आणि हुशार कोले सारे मग एक जण आपापले म्हणजे आपापले शक्ती आपले शास्त्र मांडायला लागलं. हे प्रेत आलं कसं? दुसरा म्हणतो हे कुठले असेल? अरे तिसरा म्हणला कुठं का असो, काही असो, पण आकाशातून एक आकाशवाणी झाली, होय कोल्ह्या, त्या प्रेताला शिवू नको. कोल्ह्याने विचारलं, कोणत्या प्रेताला शिवू नको? की ज्या प्रेताने त्या प्रेताच्या कधी हाताने धर्म केला नाही, त्याने कधी भगवंताचं डोळ्याने स्वरूप पाहिलं नाही, कानाने कधी भगवंताचं नामचिंतन ऐकलं नाही, पायाने कधी वारी केली नाही, हाताने कधी टाळी वाजवली नाही, त्या प्रेताला तुझा सुद्धा शिवायचा अधिकार नाही. मग मला सांगा, आपला अधिकार पडला कुठे? विठाला 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 विठाला. आणि हे सगळं करत असताना, हे बरं का, पायीवारी करत असताना, माणसाने चालत असताना मस्त भगवंताचं नामचिंतन करावं महाराज. कारण मीही 19 वर्षापासून दिंडी चालवतो. दिंडी चालवणं म्हणजे काही एवढं सोपं खेळ नाही. दिंडी चालवणं म्हणजे हे रेतीच्या गाड्या काढणं सोपं, पण दिंड्या चालवणं अवघड. रेत्याच्या गाडीवर घमिले भरलेले बरी. पहा तुम्ही, संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मायला जमा होते की ना, माझा कांगवा चोरला, तिनं माझा आरसा फोडला, हिनं माई पिशी तुडीली, म्हणजे काय सोपं? इतकं सोपं नाही. परंतु त्यातून सुद्धा त्यातूनही आपल्याला निघायचं. अरे मला हात खराब परमार्थ आहे हो, हात खराब. मला सांगा, आता आपल्या दिंडीमध्ये विशारद कोणी येईल का? विशारद येईल कोणी? चांगले भजनी नाही, असे वारकरीच दिंडीत येणार. आणि माणसाने विशारद झाला, जाऊ द्या, बाकी माझा विषय नाही. मला आपल्याला लवकरात लवकर अभंगाकडे वळायचंय. हे बघा, बाकी सगळं सोपं आहे हो, पण भजन करणं फार अवघड आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि दिंडीमध्ये चालत असताना मस्त भगवंताचं नामचिंतन करावं. कोणतीही गवळण येऊ द्या, कशी येऊ द्या, राधेप चाल माझ्या गावाला जाऊ ते म्हणा, नाही तर मग काय जे येतं ते म्हणा. मस्त नामचिंतन, आपला चिंतनाचा आनंद लुटत चला. की का करायचं हे? तर ही दिंडी चालत असताना आपल्याला एक प्रामुख्याने गरज आहे, ती अगोदर आपल्या मनाची तयारी पाहिजे. अगोदर कशाची तयारी पाहिजे? आता तुम्ही एखाद्या माणसाला म्हण दिंडीत चालतो का, ते लगेच 2च मिनिटात पिशी भरतो. आणि एखाद्याला म्हणतो चालता काय दिंडीत, हे मागच्या महिन्यात सांगायला पाहिजे, त्याला कॉलम घ्यायला लागते का? मनाची तयारी पाहिजे ना. आणि हे बघा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन, ही 11 लोकाची दिंडी आहे. ही 11 लोकाची काय दिंडी आहे. पण ही दिंडी चालती कुणाच्या पाठीमागे? जसा आपला दिंडीचा मालक असतो कोण? पुढचा झेंडेकरी. झेंडेकऱ्याचा झेंडा बघितला का कीर्ती करते. आणि कारण काय, आपण निघाल्यापासून आपले झेंडे आपल्या नजरेत असतात. तुम्ही किती गर्दीमध्ये जाऊ द्या, एकमेकाला कोणता आपला झेंडा तो आहे, म्हणजे पटकन आपल्या झेंड्याच्या पाठीमागे. जसा झेंडेकरी प्रामुख्याने चोपदार पुढे असतो, तसा आपल्या या नगरीमध्ये मन हे आपलं चोपदार आहे. कारण याच्यावर अधिकार आहे, याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. का? या दिंडीला न्यायचंय कुणकडं? मला सांगा, रथात बसलेला नाही, मी म्हणजे सांगत असताना सांगतो
की जशी क्रिकेटची टीम असते, क्रिकेटची 11 लोकांची, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेनं 11वं मन एका दशेत आलं पाहिजे. एक टीम तयार झाली त्याला म्हणतात एकादशी. एकादशी म्हणजे नुसता फराळ करणे आणि उपवास धरणे नाही. आणि एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा एक साधक असतो पठ्ठ्या. पण तो एमटी नसला पाहिजे, त्याच्या हातात साधन पाहिजे, बॅट. कशासाठी? एकाही विकारला पाठीमागे जाऊ द्यायचं नाही, आला की हाणायचा. कारण पाठीमागं 3 जणी, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. सांभाळ, तुझ्या हातून जरी एखादा विकार पाठीमागं गेला आणि त्यातली जरी एखादी पडली तर आऊट. म्हणून खेळतो येण्याचे खेळावा प्रमाणे. आपले लोक पोरं म्हणतात बसल्या बसल्या सचिन तेंडुलकर लवकर गेला, 2 वर्षाच्या पाठ्या उभ्या आहे त्या पाय. काय करतंय आता मला सांगा. जसा हा दृष्टांत, कारण सिद्धांत पदरात पडला का दृष्टांताचा निषेध करायचा. विठाला 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 विठाला. गाडीत बसलेला ड्रायव्हर हुशार पाहिजे का बसलेले लोक हुशार पाहिजे? होय, तुमचं काय म्हणणं आहे? गाडीत बसलेला ड्रायव्हर हुशार पाहिजे, बरोबर आहे की नाही? बाकीचे सारे याडपाट असले तरी चालतील, पण ड्रायव्हर कसा पाहिजे? हुशार. येड्याच्या दवाखान्यात सारेच येडे राहते. त्याचं नाव काय आहे? येड्याचा. पण डॉक्टर का तो बी येडा? मग कसं काय येड्याचं? नाही, डॉक्टर हुशार पाहिजे हो. येड्याच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर हुशार पाहिजे. एक येडं काय करायचं, झाडाला कान लावून, असं भिंतीला कान लावून बसायचं. ते डॉक्टर यायचे उडीतून त्याला काढून द्यायची. पुन्हा ते गेले का पुन्हा ते कान लावून बसायचे. त्या भिंतीला मार्किंग पडली होती. त्यांनी एक दिवस त्या डॉक्टरने विचारलं, इकडे म्हणे काय इथं काही येत नाही, आवाज नाही, काय नाही, कशाला कान लावतो रे? ते येडं काय म्हणतो, हे येडा झाला काय? कोणला? डॉक्टरला. डॉक्टर म्हणे मला येडा म्हणतो. मी कसं काय येडा? म्हणे मला 6 वर्षे झाले, मला अजून काही ऐकू आलं नाही, तुला 2 मिनिटात काय ऐकू येईल? म्हणे मला सांगा, हुशार माणूस पाहिजे. जसा एसटीत बसलेला माणूस हुशार पाहिजे, ड्रायव्हर. आता मला सांगा, बाकीच्याचे तोंड कुणकडे असू द्या, बाकीच्याचे तोंड कुणकडे असू द्या, पण ड्रायव्हरचं तोंड कुणकडे पाहिजे? आणि त्यानं जर आपल्याकडे तोंड केलं तर आपले तोंड कुणकड होते, त्याचा थोबाडाचा पता लागेल का? नाही. म्हणून ड्रायव्हर हुशार पाहिजे हो. एका माणसाला इथं थोडंसं काय झालं, एक महाराज आलेच नाही कीर्तनाला. मग ते गावातल्या महाराजांनी आपलं ते ताईने सांगितलं, मग दुसऱ्या महाराजाची कोणातरी व्यवस्था करा. मग फोन केला शिक्रापूरहून, या एक महाराज. मग त्यांना काय यायला इथं टाईम लागतो. मग त्यांनी त्या गाडीवाल्याकडे गेली. बरं, ते गाडीवाला काही भेटाना लवकर. मग तांग्यावाला बसला होता, तांग्यावाला वड्याच्या तांग्यावर. त्याला म्हणे काय लवकर चाल बरं, आपल्याला कीर्तन आहे. ते झोपीलेलं होतं. ते झोपीतून उठलं, तांगा गळ्यात घातला आणि बसले. कोण? महाराज. पण ते तांग इतकं तितकं गेलं, 15 फूट गेलं, ते घोडं राहिलं उभा. ते घोड्यात तांग्यावर खाली उतरलं, त्या घोड्यापुढं थोडीशी नाचलं आणि पुन्हा ते घोडं झपलं. पुन्हा ते उभा राहिलं, पुन्हा ते नाचलं. ते महाराज म्हणे मला लवकर जायचं, तिथं लोक येऊन बसले, तू उतरतून त्या घोड्यापुढं नाचतो. ते म्हणे त्या झोपीच्या तारीत कनी ते तांग्याचं घोडं राहिलं घरी नाही, वरतीच घातलं मी तांग्या. त्याच्यामुळं काय झालं आता हे जर मग आता महाराज म्हणले बाबा हे तुझं घोडंही नको, तुझा तांगाही नको. त्या काळ्या पिवळीवाल्याला हात द्याला म्हणे काय तो कन्नर म्हणे कहाँ जाने का? बोले ओ विश्रांती वडके पास जाने का? लटको बोले महाराजला. महाराज या की हातानं लटकलं, ती पिशी एक लोंबकळं, ती 15 फूट जीप गेली. ते किन्नर म्हणे हो गाडी राहिली उभा. किन्नर म्हणे महाराज उतरो. म्हणे काय? लोटो. म्हणे लोटो. लोटली, पुन्हा चालू झाली, पुन्हा पुढे गेली, पुन्हा ते उतरलं. म्हणे महाराज लोटो. अरे ते म्हणे त्या घोड्याच्या तांग्यावाल्यानं तसं केलं, तो असं करून राहिला. ते म्हणे महाराज मला बोलायचं नाही, मागं काय लिहिलं ते पहा. काय लिहिलं? हे असंच चालायचं. सोपं हे बघा, भगवान श्रीराम प्रभू
ज्यावेळेस वनवासात असताना नदी पार करायची, नदी, तर नदी पार करत असताना आता नदीला पाणी भरपूर होतं. मग भगवान श्रीराम प्रभु इकडं तिकडं पाहायला लागले, कोई है क्या इधर, है क्या उधर, है क्या कोई मिलेगा क्या पैलोर छोड़ने के लिए. पण तेवढ्यामध्ये नुसता पागोटा बांधलेला सावळ्या कलरचा एक माणूस आला, हात जोडले. कौन? मैं श्रीराम प्रभु. आप भगवान हैं? हो. कहाँ जाना है? पैलोर जाना है. ठीक है, मैं नाव लाता हूँ. नाव आणली आणि बैठो बोले. कधी कधी असं होतं माणसं, हे बघा, आपल्याला देवाचं काम पडतं, पण देवाला सुद्धा भक्ताचं काम. आजची जी, हे बघा, देवाला शोभा कुणामुळे? भक्तामुळे. कभी 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 भगवान को अपने भक्तों से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु के वट के नाव चढ़े. जाना था गंगा पार प्रभु के वट के नाव चढ़े. प्रभु के वट के नाव चढ़े. प्रभु के वट के नाव चढ़े. तुम्ही आपलं लग्गी वाजित राहा, आपलं तर वाट चालीच आहे. काही बदल करू नका, काय नका, माझ्यासाठी बदल नका करू. जे आहे तुमचं ते चालून द्या मस्त. कभी कभी भगवान को अपने भक्तों से जाना था गंगा पार प्रभु केवट की. प्रभू भगवान श्रीराम प्रभू नावेत बसले आणि नावाड्याने महाराज मागं बघितलं भगवान श्रीराम प्रभूकडे, आणि जे वाल्हे मारायला लागला. पलीकडचा किनारा 2 फूट राहिला, 2 फूट, आणि नाव पुन्हा युटर्न म्हणजे पुन्हा मागं फिरवली. भगवान श्रीराम प्रभू म्हणले याचं काही विसरलं काय तिकडच्या कोपऱ्याला. तिकडे गेले, पुन्हा एवढा राहिला, पुन्हा युटर्न. 3-4 फेऱ्या मारल्या. भगवान श्रीराम प्रभु बोले, अरे मुझे पैलोर जाना है, तो इधर 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 उधर क्या घूम रहा है. नावड़ी मने भगवान बहुत दिन हो गए, बोले आपके चरण देखने के लिए ये जे नयन है ना बहुत तरस रहे थे. मैंने अपने चरण को देखा, अब ये नयन तुमको छोड़ने के लिए तैयार नहीं. माहिती हो तुम्हाला. भगवान श्रीराम म्हणले ते बरोबर आहे, पण नावड्याला म्हणले तू हुशार पाहिजे. आणि जर का नावाडी, बघा आता आपण वाहनात बसल्याच्या नंतर ड्रायव्हरचं तोंड कुंकडं असतं, पुढे असतं ना, पण एकच ड्रायव्हर असा आहे त्याचं तोंड मागं आहे. कोणता? नावाडी. आणि तसं ह्या नावाड्याचं तोंड पाठीमागं आहे. कोणते इंद्रिय काय करतात हे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. विठाला 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 विठाला. कोणते इंद्रिय काय काम करतात हे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून ते आमचे तुकाराम बात बघा, मला ते 4 नंबर धर्मशाळेपाशी जायचं, भजनाचाच आनंद असतो मला रात्री. ए भैया 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 गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे, गाड़ी हाँ करे धीरे से गाड़ी हाँ करे. गाड़ी तेरी रंगी बिरंगी, बैल तेरे गुलजार, हकने वाला चेल जबेला, बैठने वाला लाल. ये भैया रे भैया रे भैया रे भैया रे. वा वा, गोड गोड. एकदा यांच्यासाठी वाजवा टाळ्यात वर. काय भैया गाडीवाला तू धीरे गाडी हाक. आणि जर का महाराज हे बघा, माणसाला विक्षेप नावाचे 3 दोष लागतात. मल, विक्षेप आणि आवरण, 3 दोष आहे. तर विक्षेप नावाचा जो दोष आहे तो देहाच्या चंचलतेने लागतो. देहाची चंचलता झाली की विक्षेप नावाचा दोष लागतो. ज्ञानोबारायांनी अशी साधना मांडली, आणि साधना मांडल्याच्या नंतर काय होतं, माणसं लोक म्हणतात बा मन एकाग्र पाहिजे. मन एकाग्र असल्याशिवाय साधना होत नाही. कारण साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही.
आणि साध्य पदरात पडण्यासाठी साधनही अगदी चांगलं झालं पाहिजे. जर का साधनेत जर गडबड झाली तर साध्य पदरात पडत नाही. ज्ञानोबारांनी साधना मांडली महाराज. ज्ञानोबारांनी कुबडीला मांडलं, कुबडी लावली आणि कुबडी लावल्याच्या नंतर ज्ञानोबाराय मस्त साधनेत आहे. आणि तेवढ्यामध्ये कशाचा तरी आवाज आला, कशाचा तरी आवाज आला. आणि आवाज आल्याच्यानंतर काय महाराज, हे बघा, हा माईक कोणाला कळाला? हा माईक डोळ्याला कळाला का? डोळ्याला काय ज्ञान आहे याचं? बरं, हा कोणी सांगितला माईक आहे म्हणून? तोंडाने. साहेब, तोंडाला कळाला का हा माईक? तोंडाला कळाला नाही. मग हा माईक कळाला कुणाला? तर हे जी बुद्धी आहे, हे जे मन आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतकरणाच्या 4 बाजू आणि त्यातलं मन नावाचं, हे बघा, बुद्धी काय करते? वृत्ती अंतकरणाच्या बाहेर निघते आणि बाहेर निघून या वस्तूच्या आकार होती आणि आज जाऊन सांगते बुद्धीला, मी एक वस्तू पाहिली, आज मी एक वस्तू पाहिली. ती कोणती? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण देथे, तोहारे श्रीहरी पाहिला, डोळे भरी पाहता पाहणे दुरी. आणि तशी दृष्टांत सांगतो की या वस्तूच्या आकार होऊन आज जाऊन बुद्धीला विचारते, मी जी वस्तू पाहिली ती कोणती? तर बुद्धी त्यावर विचार करून त्याला राईट मारते आणि सांगते त्याला माईक म्हणतात. मग तोंडातून आवाज येतो माईक. किती स्पीड आहे, किती स्पीड आहे. आणि तेवढ्यामध्ये मन असं बाहेर निघालं आणि कुठेतरी आवाज ऐकण्यासाठी निघालं आणि ज्ञानोबारायच्या साधनेचा भंग झाला. साधनेचा भंग झाला. ज्ञानोबाराय उठले. कधी कधी मनाला जिंकण्याचे 10 पर्याय. कधी अभ्यासाने आकळल्या जातं, कधी त्याला शत्रुत्व करावं लागतं, कधी मित्रत्व करावं लागतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे मनाशी युद्ध करावं लागतं. कधी कधी हात जोडावे लागतात आणि कधी कधी मित्र आपला अंतकरणामध्ये, बघा, मनाला मित्र आणि बुद्धीला साधनी म्हणजे मैत्रीण. ज्ञानोबा म्हणतात बुद्धी कोण आहे? आपली मैत्रीण. सुख झाले ओ साधने, मला सुख झालं का? मी त्याला पाहिले. आणि मग त्या मनाशी बुद्धीशी गप्पा मारता मारता पाहिलं तर मन जागेवर नाही. मग मन गेलं कुठं? तर ज्ञानोबाराय गेले. पाहता त्याला कशाचा आवाज आला? तर बाजूला एक फूल होतं आणि त्या फुलावर एक मकरंद, आपला एक तो भ्रमर बसलेला होता. भ्रमर म्हणजे भोंगा नाही. भ्रमर वेगळा, भोंगा वेगळा. भोंगा गोळ्या लोटतो, शेणाच्या गोळ्या करतो तो भोंगा, आणि फुलावर बसतो तो भ्रमर. आणि ज्याच्या नावामध्ये डबल र येतो त्याला शरीरी असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात शरीर, भ्रमर. म्हणून शरीराची आणि मनाची उपमा एक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पाहतात तर त्या फुलावर भ्रमर बसलेला आहे आणि शांत चित्ताने बसलेला आहे. पण ज्ञानोबाराने अगोदर विचार केला की हे मन इकडं आलं कसं? तर आवाज आलता अगोदर, बरं का. काय आपण घरात एकांतात जर बसलून घरामध्ये अशी भोंगानी काही जर उडायला लागली ना, तर माणूस लगेच कानाच्याद्वारे लगेच शोध घेतो, कशाचा आवाज आहे? इकडं पहा, तिकडं पहा, तिकडं पहा. हे त्याचं मन काय झालं, असं चलबिचल झालं. आणि मग ज्ञानोबाराने सांगितलं, बघितलं त्या मनाला, हे इकडं कुणकडं धावलं. पाहतात तर तो भ्रमर त्या फुलावर बसलेला आहे. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, बघ हे म्हणा, हा जो भ्रमर आहे ना, याचा आवाज आला म्हणून तू त्याच्याकडे गेला ना, पण बघ ना किती आनंद लुटतोय तो. कशाचा आनंद लुटतो? म्हणजे मकरंद सेवन करतोय. पण तुला माहीत आहे का, त्याने त्याच्या ठिकाणचा अगोदर अवगुण टाकून दिला. कारण माणसाच्या ठिकाणचा अवगुण टाकल्याशिवाय सद्गुण प्राप्त होत नाही. मग अवगुण कोणता? जसा त्या भ्रमराचा आवाज येत होता, गुणगुण 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 असा आवाज येत होता, तर त्या आवाजाला नाव दिलं ज्ञानोबारायने ऋणू झुनू. म्हणा ज्याने त्याने त्याच्या ठिकाणचा अवगुण टाकला रे. म्हणले तू कोणता अवगुण टाकतो? टाक.
रुनु धुनु रे भ्रमरा रुनु धुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा रुनु धुनु रे भ्रमरा भ्रमरा रुनु धुनु रे भ्रमरा सांडी तू सांडी अवगुणू रे भ्रमरा. तसा मनाला भ्रमराची उपमा दिली का बाबा त्याने त्याच्या ठिकाणचा अवगुण टाकला. सांडीले म्हणजे काय वांटी केली. व मन ते म्हणी गिळोनी सांडीले कलेवर. काय म्हणतात सांडी तू अवगुण रे भ्रमरा तुझ्या ठिकाणचा अवगुण टाकून दे. ज्ञानोबरायचा मनाचा संवाद आहे. पण मनाने ज्ञानोबरायला विचारलं ज्ञानोबराय तुम्ही म्हणता त्याच्या ठिकाणचा अवगुण त्यानं टाकला. कोणता अवगुण टाकला? रुंधून म्हणजे गुणगुण नावाचा जो नाद होता तर तो अवगुण त्याने टाकला आणि मग तो फुलावर बसला. पण माझ्या ठिकाणचा कोणता अवगुण आहे मला सांगा. म्हणजे मी टाकील ना टाकतो ना तो मला त्याचं नाव सांगा ना मी भोळा माणूस आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात त्या काय गोपाळ पावे हरी त्या काय गोपाळ पावे हरी अनंत वाचाळ बरळती बरळ. अनंत वाचाळ बरळती बरळ. काही काही माणसं दिंडीमध्ये चालले ना याचं जमलं का त्याचं पाहिलं का त्याच्या शेताला पाणी कसं काय लागलं हा महाबोर कसं काय पडला. आता दिंडीत आल्याच्या नंतर तुला ते त्याचं काय अनंत वाचाळ बरळती आणि त्या काही सदायाळ पावे हरी. अरे मन जर तुला घरी येतो तू येतोच कशाला प्रेत आणलेलं बरं आहे. बरोबर आहे की नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ किंवा त्या कैसा गोपाळ पावे हरी. त्याच्या ठिकाणचा त्याने अवगुण टाकला. आता तुझा अवगुण टाकून तर अनंत वाचाळ ठीक आहे टाकला म्हणले माझ्या ठिकाणचा अवगुण. पण त्या भ्रमराला ते फूल पाहायला भेटलं. मला कोणतं फूल आहे माझा अवगुण टाकून कोणता तर भगवंताच्या चरणाला कमळ म्हणतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे. वाटचालीचं कीर्तन आहे ठीक आहे म्हणले महाराज. मग आता माझ्या ठिकाणचा अवगुण टाकला आणि त्याने टाकला मी टाकला. त्याला ते कमळ भेटलं मला सुद्धा चरण कमळ. भगवंताच्या चरणाला काय म्हणतात कमळ ठीक आहे. पण तो भ्रमर काय तो भ्रमर मकरंद सेवन करतोय. मकरंद म्हणजे त्यातला रस. आणि म्हणले मग मला याच्या भगवंताच्या चरणावर कोणता रस आहे मला सांगा ना त्या रसाचं नाव मी घेईल ना. तर ज्ञानोबराय म्हणतात
त्या फुलातला मकरंद आज आहे न उद्या नाही. आज आहे न उद्या फुल सुकलं म्हणजे मकरंद संपला. पण हा जो रस आहे ना, जिवे गोड दिनाक्षराचा रस अमृत दयाच फिके पुढे, अमृत दयाच फिके पुढे. जिवे गोड दिनाक्षराचा जिवे गोड 3 अक्षराचा रस राम कृष्ण हरी अमृत दयाच. अरे काय अमृताला घेऊन बसले म्हणजे अमृत दयाचं फिके पुढे, तर हे काय घेऊन बसला. ठीक आहे म्हणले महाराज, मी आता माझ्या ठिकाणचा अवगुण टाकला, आता फुलामध्ये बसलो आणि मकरंद सेवन करायला मिळालं. रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा, भ्रमरा रे सांडी तू अवगुण. रुनु धुनु रुनु धुनु गोड काय रुनु धुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. आणि काय कर चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू, दळू म्हणजे काय, चरण कमळ दळू नाही, दळू म्हणजे पाकळी. त्या फुलाला जसे पाकळ्या आहेत ना, तर या भगवंताच्या चरण कमळाला सुद्धा पाकळ्या आहे म्हणा. अष्टदळ त्याला काय म्हणतात, 8 दिशेला 8 पाकळ्या आहे बरं का. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य काय आग्नेय नैऋत्य आणि वायव्य 8 दिशेला 8 पाकळ्या आहे. तर तू काय कर, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निच्चळू रे भ्रमरा. असा भोग घे त्याचा. हे दूध आपण निच्चळू म्हणजे निरस दूध कसं असतं, निरस दूध चांगलं असतं. तसा काय कर तू, भोगी तू निच्चळू रे भ्रमरा. लय गोड उपमा दिली महाराजांनी. कारण काय टाईम कमी असतो दिंडीमध्ये लोक. आता मला वाटतं 15-20 मिनिटांनी लोक, अजून जर आपण 15 मिनिटं लांबिली तर ये मला नाही वाटत कोणी जागी राहील. काही नाही तर काही नाही, उद्याचा बाजार करून आजच आणून ठेवा. उद्या सकाळी दुकानं उघडा का नाही उघडा त्या. ताईनं 1 तास कीर्तन सांगितलंय की नाही. चला जाऊ द्या. नाही चरण कमळ दळू रे भ्रमरा. कारण असं आहे, हे जे मन आहे ना महाराज, मन आपण ज्यावेळेस झोपतो, झोपल्याच्या नंतर हे मन आपण, माणूस झोपला म्हणजे काय झालं होय बाबा, झोपला म्हणजे सुस्त झाला. म्हणजे सुस्त झाला म्हणजे तो जिवंत आहे का नाही आहे. मग त्याच्याजवळून साप गेला त्याला माहीत राहील का नाही. आणि मग तो जिवंत कशावरून. हे माणूस झोपला काय मेला काय एवढंच आहे. मात्र
की त्याचं मन जे आहे ते उत्सर्जन्य नावाच्या नाडीमध्ये प्रवेश करतं आहे. उत्सर्जन्य नावाची नाडी, आणि त्या नाडीमध्ये ते सुप्त होऊन जातो. आणि मग मनच जर लोपून गेलं तर मग माणसाची अवस्था काय होते? धुंद होऊन जातो. आणि ज्यावेळेस कोणीतरी हाक मारली ते मन इतक्या जलद गतीने येतं ते सर्व इंद्रियाला जागी करतं. चला उठा, काकडा झालाय, दिंडी निघायची आहे. पटकन सगळेचे सगळे कामाला लागतात. किती सोपं आहे, किती स्पीड आहे. आणि पण त्या मनाने निघाल्याच्या नंतर उत्तरायण केलं पाहिजे. उत्तरायण बरोबर आहे ना? कारण पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला. तसं त्या मनाने काय केलं पाहिजे? उत्तरायण केलं पाहिजे. उत्तरायण, कारण उत्तरायण चांगलं असतं नाही का? माणूस म्हणतात माणूस मेला ना उत्तरायण झालं. आणि त्याने उत्तरायण करण्यासाठी त्याला सवय लावा लागते महाराज. ते उगत नाही करत, त्याला खुराक खाऊ घालावा लागतो. कोणता? मेथीचे लाडू नाही, त्याला नामस्मरणाचा खुराक खाऊ घालावा लागतो संध्याकाळी. कारण तुम्ही फक्त झोपत असताना, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, 108 तर जप कराच, पण जो माणूस झोपताना 11 वेळेस फक्त रामकृष्ण हरी म्हणून झोपा. फक्त रामकृष्ण हरी म्हणून झोपा 11 वेळेस. काही टाईम लागेल का? सर्व मावल्याला विनंती आहे. तुम्ही एक दिवस जर 11 वेळेस रामकृष्ण हरी म्हणले तर हप्त्याचे किती झाले? बरं, महिन्याचे किती झाले? वर्षाचे किती झाले? किती जप झाला? आणि एक सांगू, जर तुम्ही महिनाभर सलग जर झोपताना रामकृष्ण हरी म्हणून झोपले तर नंतर महिन्याच्या नंतर झोपायच्या टायमाला तुम्हाला 11 वेळेस तोंडाला म्हणायची गरजच नाही. पटकन रामकृष्ण हरी येणार. आणि पुन्हा एक हात जोडून विनंती म्हणा, झोपेतून उठला जो माणूस नामस्मरण करून झोपला त्याच्या तोंडामध्ये नामस्मरणच येणार, कारण खुराक खाल्लेला आहे. काही म्हणतात झोपेतून उठले आगा का 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 का, अरे बाप रे, हे काय, याने काय होणार? रामकृष्ण आहे काय साधन म्हणून सांगतं महाराज. हो, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निच्चळू रे भ्रमरा. मनाने विचारलं, माऊली मी आता फुलावर बसलो, मकरंद सेवन करायला मला भेटला, आता मी जाऊ का? आता तुमच्या म्हणण्यानुसार झालं ना, जाऊ का मी आता? माऊली सांगतात नाही. बरं, तुम्हाला सतत सुखाची गरज आहे का कधी मध्ये सुखाची गरज आहे? तुम्हाला सुख कधी पाहिजे? सतत पाहिजे का? सतत पाहिजे ना? का असं वाटतं इथून गेल्यावर आपल्याला 2-4 बिंड व्हावं? सतत काय पाहिजे तुम्हाला? सुख पाहिजे. मग मला सांगा, नामस्मरणाने सुख भेटतं, नामस्मरणाने सुख भेटतं. आणि मग तुम्ही कधी मध्ये नामस्मरण, कधी हे बघा, सदा नाम घोष सदा समाधान, कधी मध्ये नाम घोष कधी मध्ये समाधान, टंगळ मंगळ नमस्कार, ढगळ मगळ आशीर्वाद. काय काय तिकडं देव राहतो ना, देवा देवा पाय पडू द्या, ते तिथून म्हणते कल्याण. कसं काय जमत? तर त्याला काय करावं लागेल? तुम्हाला सतत समाधान पाहिजे. सदा नाम गोच सदा नाम गोच करू हरी कथा, सदा नाम गोच सदा नाम करू हरी कथा. सदा नाम गोच सदा नाम गोच करू हरी कथा, सदा नाम गोच सदा नाम गोच करू हरी कथा. सदा नाम गोच हरी कथा, सदा नाम गोच तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व
भोगल्याला सर्व आलं नाही तर ती मला सवय आहे, त्याला काय करतं, मला कट टू कट गायची सवय, मला माझ्या अडचणी. आता काय करणार, इथं थोडंसं कमी, आणि दिंडीमध्ये असंच राहतं, चालूच राहतं, आपलं धपून घ्यावं लागतं नाही का. आणि याच्यातच खरा आनंद आहे महाराज. साधा नामघोष नाम काय करा तुम्ही, तुम्हाला सतत चूक पाहिजे ना, तर काय कर, सुमन सुगंधुरे भ्रमरा, सुमन सुगंधुरे भ्रमरा, आणि परिमळ विद्गदुरे भ्रमरा. सु म्हणजे चांगलं, म्हणजे शुद्ध अंतकरणाने तू जर समजा तसं केलं तर सुमन सुगंधुरे परिमळ विद्गदू, सुमन सुगंधुरे भ्रमरा, पण परिमळ विद्गदू. विद्गदू म्हणजे काय, शब्दाच्या मध्ये अंतर न पडता या शब्दावरून त्या शब्दावर जायचं, तर त्याला मध्ये अंतर नसतं, म्हणजे घेणे आणि सोडणे याच्यात अंतर पडू देऊ. तसा विद्गदू या शब्दात अंतर आहे का, तसं तू काय कर, घेणे आणि लगेच टाकणे. काय अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा, निर्धर्वास्य म्हणे सुमन सुगंधुरे भ्रमरा आणि परिमळ विद्गदुरे भ्रमरा. तू काय कर, त्या नामस्मरणाचा असा घेत राहा, टाकत राहा, घेत राहा, टाकत राहा, घेत राहा, टाकत राहा. आणि कधी कधी काय होतं महाराज, नामस्मरण करता 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 करा परापचेदी मध्यमा वैखरी 4 वाण्याचा लय होतो, आणि मग अंतकरणामध्ये सतत भगवंताचं नामचिंतन आलो महाराज चालू असतं. तुकोबराय म्हणतात, आम्ही सतत नामचिंतनात आहोत, मग्न आहोत. मनाने लय सुंदर प्रश्न विचारला महाराज माऊलीला. माऊली, तुम्ही सांगितलं मला अवगुण टाकून दे, टाकला, आणि तू त्या फुलावर बसलो, मला मकरंद सेवन करायला मिळाला, मी कधी मध्ये घेणार नाही, आता सतत घेणार, पण मी ह्या सगळ्या जर तुमच्या अटी मान्य केल्या तर मला काय देणार तुम्ही, मला काय मिळणार आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात, तुला काय मिळणार आहे, सगळ्या जर अटी तू पूर्ण केल्या आणि जर व्यवस्थित अशाच जर केल्या, मी म्हणतो तशा, तर मला महिलेला सौभाग्य असतं का, माणसाला सौभाग्य कोणाला असतं, महिलेला. पण आपल्याला सुद्धा सौभाग्य आहे, जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. पण आपल्याला एकदा मेलो, जर समजा आपण दुसऱ्या योनीला गेलो तर आपण दारिद्री, बरं का, आपण दारिद्री. पण तुला पुन्हा जर मानव जन्माला यायचं असेल पुन्हा, तर तुला याच्यासारखं सौंदर्य, याच्यासारखं जर सौभाग्य लाभायचं असेल तर कुणाचं, त्या भगवंताचं. हो काय, वरिले सावळे परब्रह्म, हा चिने माता न फिरे, आणि पैसले शेजारी घररिघी झाले पट्ट राणी बळेन, वरिले सावळे. तुम्हाला जर त्या भगवंताचं जर सौंदर्य, तुम्हाला जर सौभाग्य जर मिळवायचं असेल तर एक करा, काय, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, होगी तू निजळू रे भ्रमरा,
सौभाग्य चरण कमळ दळू रे भ्रमरा 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 धुनु 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 रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निच्चळू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळ विद्गदू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापर खुमा देव रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निच्चळू रे भ्रमरा सज्जनमय बाप अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल सुटलाच असेल असं नाही कारण विनोदामध्ये माझ्याकडून काही शब्द चुकीचे निघून गेले असेल तर ते माझ्या पत्रात टाका जे बरोबरचे गुरुनाम गुरुहरी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभाऊ नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून की मंजुळ बोलत शिवा आणि शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे बरोबरचे गुरुचा प्रसाद म्हणून ग्रहण करा झालेली सेवा ज्ञानोबारांचे चरणी अर्पण करून शिवले परिणाम या ठिकाणी आपल्या ताईच्या दिंडीमध्ये आपण वारकरी सगळेचे सगळे जमून येतात आणि या ठिकाणी येऊन काय महाराज प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था किंवा फराळाची व्यवस्था असते तर आपण नामस्मरण न घेता जर ते खाल्लं नामस्मरण न घेता जर आपण तसंच जेवलो तर आपल्याला बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतं म्हणून हा दिंडीचा नियम आहे काय अर्धा तास असेल 5 मिनटं असेल 1 तास असेल सेवा घडली पाहिजे आणि सेवा करूनच जर प्रसाद जर घेतला तर तो पचन होतो महाराज कारण शास्त्र सांगतंय म्हणून नामस्मरणामध्ये मग्न राहा भगवंताचं नामचिंतन आणि असंच सहकार्य आमच्या ताईला करत चला आणि तुम्ही आनंद घ्या तेही आनंद लुटतात आणि त्यांच्या हातून सुद्धा अशीच सत्कार्य घडण्याची संधी प्राप्त व्हावी आणि उदंड आयुष्य ताईंना लाभो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई
ठोबा ठोबा. काय असं होतं बघा, देहाची चंचलता झाली की विक्षेप नावाचा दोष लागतो. गर्दीमध्ये येण्याला वेळ झाला, महाराज ताईचा फोन चालूच, आमची गाडी चालूच, पण काय करणार, गर्दीमध्ये चालताच येत नाही. आमच्या गाडीत एक शिष्य होता, त्याला मी म्हणलं लईच ट्रॉफिक आहे रे. ते मला म्हणे बाबा ट्रॉफिक आहे पण गर्दी लई आहे म्हणे. अरे बाबा ते एकच आहे, ट्रॉफिक आणि गर्दी. जाऊ दे, वाहनं असले का ट्रॉफिक आणि नुसते माणसं असले की गर्दी, असं आपण धरायचं. तर मग या गर्दीमध्ये येता येता थोडा उशीर झाला, माफ करा. तुम्ही सर्वांनी ती सेवा रुजू करून घेतली आणि माझ्याकडून चुकलं, मी ज्ञानेश्वर माऊली अगोदर घेतली, कारण काही हरकत नाही, चला होत असतं कमी जास्त इकडं तिकडं. आता आपण सेवेला पूर्ण म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री क्षेत्र ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी ते श्री क्षेत्र आळंदी देवाचे हा पायी दिंडी सोहळा वर्ष 23वावे आणि या ठिकाणी 23व्या वर्ष सुद्धा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी आपली दिंडी खूप आनंदामध्ये या ठिकाणी सोहळा पार पडला. आणि या ठिकाणी परमादरणीय हरिभक्त परायण गुरुस्थानी असणारे सुधाकर महाराज वाघ, फार मोठं त्यांचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांचे कीर्तन फार कानाकोपऱ्यामध्ये होतात. अशा पद्धतीने या ठिकाणी फार मोठं व्यक्तिमत्व. आपण त्यांना फोन केला, मी सहज विचारलं महाराज जी सेवा कराल का? आळंदी गावामध्ये पायी दिंडी सोहळा असतो. महाराज म्हटले काहीच हरकत नाही महाराज, येतो म्हटले. आणि त्या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी आले आणि धावपळीत आले. ट्रॅफिक होती, गर्दी होती, दोन्हीतून बी आले. ऐका नाही, आम्ही अशा पद्धतीने इथे येऊन सुंदर अशी सेवा केली. त्यांना मी सांगितलं तर वाटचालीचं कीर्तन आहे महाराज, तासभरच करा. आता महाराज विनोदाचार्य आहेत, इंगळे महाराजांसारखं त्यांचं वक्तव्य आहे. त्या ठिकाणी ते 3 तास नाही 4 तास बी बोलले असते, कारण कुठं 3 तास गेले हे सुद्धा कळलं नसतं. परंतु त्यांना विनंती मी अगोदरच केली होती की वाटचालीचं कीर्तन आहे, वारकरी चालून चालून थकलेले आहेत आणि सकाळपासून बंद आहेत का कार्यक्रम. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या ठिकाणी सकाळी काकडा झाला, सुंदर असा काकडा झाला. आपणनी सुंदर असा काकडा घेतला आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आमच्या सहित आम्ही सर्वांनी काकडा घेतला. त्यानंतर सुंदर असं त्या ठिकाणी संगीत, आपण संत ज्ञानोबरायांच्या चरित्र कथावरती सुंदर असं प्रवचन केलं. अक्षरशः सगळी लोक रडली. इतकं सुंदर त्या ठिकाणी भाव तयार झालेला होता, वातावरण तयार झालं होतं. सुंदर अशा पद्धतीचं प्रवचन झालं. नंतर सुंदर असं भजन झालं. त्यानंतर आळेकर महाराजांचं प्रवचन झालं. त्यानंतर आमचे भैया बापूराव महाराज गोरे यांनी सुंदर असं प्रवचन केलं. त्यानंतर आपल्या सगळ्या नेहमीप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी, त्या रतनताई, त्या वगैरे त्यांच्याबरोबर आलेले भजनी मंडळ, त्या ठिकाणी त्यांनी सुंदर 1 तास भजन केलं. त्यानंतर सुंदर असा हरिपाठ झाला. सुंदर असा हरिपाठ राधा म्हणली का, दर्शन घेतलं, दर्शन घेतलं. सुंदर असा हरिपाठ
कौतुकास्पद रागाचा हरिपाठ सुंदर असा तिने हरिपाठ घेतला. आमच्या सहित सर्वांनी हरिपाठ आम्ही सर्वांनी मिळून घेतला आणि त्यानंतर आदरणीय महाराजांनी सुंदर असं कीर्तन केलं, सुंदर असं सर्वांना हसवलं सुद्धा आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक सुद्धा असताना खरोखर त्या ठिकाणी सांगितलं. आता महाराजांचा फार अभ्यास आहे, पण इतकं किचकट तरी आपल्याला कवा कळायचं, ते घर घेऊन जायचंय. साधं सुद्धा सांगितलेलं बरं महाराज आमच्याकडे आलं. हा आदरणीय या ठिकाणी अशा पद्धतीचं महाराजांचं कार्य आहे आणि त्यांचं आपल्यावरती सर्वांवरती प्रेम असल्यामुळं आदरणीय महाराज आले. या ठिकाणी 7 दिवस सेवा करणारे हरिभक्त प्राणी मृदंगाचार्य महावीर महाराज बोले तबला विशारद आहेत ते. हा आणि तसेच आमच्या सरे गायनाचार्य महाराज नाना महाराज लटके आहेत. आदरणीय आमचे सतीश महाराज माने आहेत. आदरणीय गीते महाराज आहेत. आदरणीय सुंटके गहिनाथ महाराज आहेत. विनयकरी महाराज आहेत. चौधरी महाराज आहेत. काळे महाराज आहेत. आमचे तरुण बांधव या ठिकाणी सोलेवाडीकर माझे बंधू बांधव सर्व नारायणाबा असतील, लक्ष्मण तात्या असतील, या ठिकाणी बाबासाहेब महाराज असतील, बाप्पू असतील, आमचे चोपदार असतील, आमचे पूज्य पिताश्री गोरक्षनाथ सोनटके असतील, या ठिकाणी रामभाऊ असतील, या ठिकाणी रामकाका आहेत, पकडकाका आहेत आणि आमचं महिला मंडळ आमचे आता मी कोंडमावशीला अध्यक्ष केले नानाचं तुम्ही बघायचं. हा आणि सोलवाडीचं सायनाताईंनी बघायचं. सुंदर असं या ठिकाणी आमच्या माता भगिनी खूप असं प्रेम करतात माझ्यावरती आणि या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करणारे परमादरणीय आमचे बंधू परमेश्वर तात्या आणि नारायणाबा आणि आमचा रुदास भैया आणि सर्व टीम आणि माझ्या माता भगिनींनी सुद्धा खूप असं स्वयंपाकासाठी सहकार्य केलं आणि असं सर्वांचं सहकार्याशिवाय काही होत नाही. एका विना एक कामाने तुका म्हणे धान्य झाला घडे पाक, एका विना एक कामाने मी काय एकटी करणार आहे, काहीच नाही. ही ताकद सर्व मौलिक ज्ञानोबरायांची आहे. सर्व शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. मौलिक ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादानं चाललेलं हे 23 वर्ष आणि या वर्षीचा सोहळा खूपच आनंदामध्ये गेला. आपल्याला कुठं कोणाला असणारा खरोखर कोणाला थंडी नाही, कोणाला ताप नाही, कोणाला सर्दी नाही, कोणाला काही नाही. ही माऊलींची कृपा आहे. किती आनंदामध्ये वारी झाली. अन्नदाते तितकेच उत्सुक आहेत, देणगी देणारे तितकेच उत्सुक आहेत, सत्कार करणारे तितकेच उत्सुक आहेत. आपलं छोटं कार्य आहे पण आनंद मोठा भेटत आहे आणि लय मोठं व्हायचंच नको आपल्याला. जयांगी मोठेपण यातना कठीण अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे शेलार काका आलेले आहेत. या ठिकाणी आमचे बहुरवाडीकर भजनी मंडळ आलेलं आहे. उपस्थित आमचे सुंदर साऊंड सिस्टीमवाले आमच्या सरे ज्ञानोबा माऊली हे आलेले आहेत. सर्व अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे आईसर ड्रायव्हर या ठिकाणी भैया मारुती दादा राऊत नारायणाबा यांनी सुंदर अशी ड्रायव्हिंग केली. महाराजांनी सांगितलं ड्रायव्हर हुशार असला पाहिजे. हे दोन्ही आमचे सारथी फार हुशार असल्यामुळे कुठलीही मला अडचण आली नाही, कुठलेही टेन्शन झालं नाही. म्हणून या ठिकाणी चिंचोलीचे झेंडेकरी आहेत, तांदळवाडीचे आहेत, लोळतगावचे आहेत, आमचे आश्रय नाईक महाराज दान्नचे आहेत. आमचे ज्यांनी विशेष सहकार्य आम्हाला 23 वर्ष झालं मला मायबापांचं प्रेम देणारे परम आदरणीय माझे या ठिकाणी कुराडे काका, त्या मंगेश काका कुराडे यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते आणि तसेच आमच्या ताईसाहेब कुराडे यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते. 23 वर्ष झालं अंगी प्रेमाचे भरते मेघे उतारणा चढते. एवढं पहिल्यापासून त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. आतापर्यंत तसंच आहे आणि असंच शेवटपर्यंत राहावं माऊली चरणी प्रार्थना. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून या ठिकाणी त्यांनी मला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी आम्ही आहे तोपर्यंत तर काही टेन्शन